नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लक्ष्मी पूजनाची मांडणी कशी करावी, कुबेर पूजन, लक्ष्मी मातेचे पूजन कसे करावे, लक्ष्मी पूजनामध्ये नैवेद्याचे साहित्य काय घ्यावे, धन्याचे पूजन कसे करावे, तसेच लक्ष्मी पूजन शुभमुहूर्त काय आहे आणि मंत्र कोणते बोलावे, अगदी साधी सोपी पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी मनोभावे पूजा करतात. परंतु लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच आश्विन अमावस्या संध्याकाळी स्थिर नक्षत्रावर जर लक्ष्मीची पूजा तुम्ही केली तर लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. 1 नोव्हेंबर रोजी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:16 आहे. या काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने मनोभावे लक्ष्मीपूजन कसे करावे हे सांगणार आहे. तर प्रथम आपण लक्ष्मीपूजन कसे करावे ते पाहूया. सर्वप्रथम लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला घरातील केर कचरा स्वच्छ झाडून घ्यायचा आहे आणि हा कचरा दरवाजा बाहेर नेऊन टाकायचा आहे. हा कचरा म्हणजेच आपली अलक्ष्मी समजली जाते. अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे, जी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध आहे आणि त्यामुळेच लक्ष्मी घरात येताना अलक्ष्मी आधी घराबाहेर घालवायची असते आणि हे काम केरसुनी किंवा झाडू करतो. आणि म्हणूनच आपण या लक्ष्मीपूजनमध्ये सुद्धा या केरसुनी म्हणजे लक्ष्मीची पूजा करतो. या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावावं. त्याचबरोबर दारामध्ये छान अशी मोठी रांगोळी काढायची आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद आणि कापूर हे एकत्र करून घरातील प्रवेशद्वारावर शिंपडावे, तसेच घरामध्येही शिंपडावे. सायंकाळ झालेली असते आणि त्यामुळे घरातील देवांजवळ तुळशीजवळ निरंजन लावायचं आहे आणि मग या पूजेला आपण सुरुवात करायची आहे. तर पूजा करताना मी तुम्हाला काही मंत्र आणि थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर आज लक्ष्मी प्राप्तीसाठी खास असे मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रथम आपण लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी. तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा सर्व स्वच्छ करून तेथे एक लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि हे वस्त्र आजूबाजूला सुद्धा तुम्ही जास्त अंतरलं तरी पण चालेल, कारण आपण तिथे बरीच मांडणी करणार आहोत. तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे. एक ताम्हण घ्यायचं आहे. डाव्या हाताने पळीने उजव्या हातावर 3 वेळा हातावरती पाणी घेऊन प्यायचं आहे आणि 3 वेळा हे म्हणायचं आहे, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या वेळेस उजव्या हातावरील पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. अशा पद्धतीने आचमन करून पूजेला सुरुवात करायची आहे. ताम्हण स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये प्रथम गणेशांची मूर्ती ठेवा. आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहोत. प्रथम आपल्याला पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. ओम एकदंताय विघ्नेः वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला अभिषेक करत म्हणायचा आहे. येत नसेल तर श्री गणेशाय नमः म्हटलं तरी सुद्धा चालेल. नंतर पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि नंतर पाटावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे. हे झाल्यावर आपल्याला गणेशांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. देवदेवतांची व्यवस्थितपणे मांडणी करून घ्यायची आहे. काही वेळा जर आपल्याकडे कुबेरांचा फोटो नसेल तर सुपारी ठेवायची प्रथा आहे. जर तुमच्याकडे लक्ष्मी देवीसह कुबेरांचा फोटो असेल तर तुम्ही ही सुपारी ठेवायची गरज नाही. जर तुमच्याकडे कुबेरांचा वेगळा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवा आणि अगदीच काही नसेल तर मग आपण सुपारी म्हणून आपण कुबेरांची पूजा गणपती बाप्पानंतर करायची आहे.
त्यानंतर आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम समई प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि समईला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. लक्ष्मी पूजेला बसताना घरातील सर्व सदस्यांनी नवीन कपडे परिधान करून या पूजेसाठी बसायचं आहे. ही पूजा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. दीपपूजन झाल्यावरती आपल्याला त्यानंतर आपण गणेश बाप्पांना अभिषेक केलेला आहे, तर मग आपण गणेश पूजन करायचं आहे. गणेशाला अष्टगंध, हळद, कुंकू लावायचं आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. एक फूल ठेवायचं आहे. गणपतीला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे. ओम गणपते नमः असं म्हणत नमस्कार करायचा आहे. जर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो ठेवत असाल तर त्याला अभिषेक घालायचा नाहीये. फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुम्ही पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून फोटोवरती तसेच सर्व पूजेचे जे साहित्य आहे त्यावरती फुलाने पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आपण कुबेर पूजन करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, वस्त्र, फुलं व्हायचे आहेत आणि ओम श्री वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला कलश पूजन करून घ्यायचं आहे. नारळाला हळद, कुंकू लावायचं आहे. सर्वात प्रथम हळद लावायची असते आणि नंतर कुंकू. थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत. एक फूल ठेवायचं आहे. पण लक्ष्मीपूजनामध्ये कलश मांडणी कशी करावी हे आपण लक्षात असू द्या. तर आपण पाहूयात. लक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला या कलशाची स्थापना करायची आहे. सर्वप्रथम तांदळाची रास बनवून घ्या. त्यामध्ये स्वस्तिक काढले तरी चालेल, म्हणजे चौरंगावर अष्टदल कमळ किंवा अक्षदाचे अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढावे. आणि हे सर्व झाल्यावरती स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे. कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 पट्ट्या ओढून घ्यायच्या आहेत. कलश 80% पाण्याने भरलेला असावा. कलशाला सोन्याचा दागिना घातला तरी सुद्धा चालतो. कलशाच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम हळदी कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर थोडी अक्षदा, एक सुपारी, नाणं आणि एखादं फूल टाकायचं आहे. त्यावरती आपण 5 विड्यांची पाने लावायची आहेत. तुम्हाला जर आंब्याची पाने मिळाली तर ती सुद्धा लावू शकता. लक्ष्मी मातेचे पूजन. तुमच्याकडे लक्ष्मींची मूर्ती असेल तर त्यालाही तुम्ही अभिषेक करून घ्या. जर फोटो असेल तर फोटोची सुद्धा आपण वरीलप्रमाणे पूजा करून घ्यायची. लक्ष्मीला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. देवी लक्ष्मीला कमळ किंवा लाल फूल अतिप्रिय आहे. तुम्हाला जर या दिवशी कमळ हे फूल मिळालं तर नक्की ठेवा. नाही नसेल तर काहीच हरकत नाही, कारण मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोचते असं म्हणतात. त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी पुढे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मीच विघ्नेहि विष्णुपतीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. धनप्रदाय नमो नमः. शिवाय नमो नमः असे मंत्रोच्चार करत करत आपल्याला पूजा करायची आहे. लक्ष्मीपूजनामध्ये नैवेद्याचे साहित्य काय आहे तर लक्ष्मी मातेसमोर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी असा विडा ठेवायचा आहे आणि त्यावरती सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल व्हायचं आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र, कुबेरयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवायचं आहे. केरसुणी म्हणजे ही खरी लक्ष्मी आहे. या दिवशी खऱ्या लक्ष्मीचा मान असतो. तर या केरसुणीची पूजा पण करून घ्यायची आहे. पूजेमध्ये केरसुणी ठेवून त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि त्यामुळे या पूजेमध्ये भरपूर असे दिवे लावायचे आहेत. अगदी माता लक्ष्मीला सुद्धा छान आणि प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यानंतर आपण या पूजेमध्ये आपल्या घरातील जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील किंवा जेवढे काही पैसे असतील किंवा तुम्हाला जे काही ठेवायचं असतील ते सर्व या पूजेमध्ये मांडून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर बँकेचे पासबुक वगैरे सुद्धा व्यावहारिक जे साहित्य आहे किंवा तुमची डायरी वगैरे काय असेल या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि पूजा करू शकता. दिवाळीच्या फटाक्यांची सुद्धा या पूजेमध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा केली जाते. माता लक्ष्मीची ही पूजा कराल त्यानंतरच लगेचच तुम्हाला विष्णू पूजन करायचं आहे.
कारण जिथे विष्णू असतो तिथे लक्ष्मी असते आणि त्यामुळेच लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णू मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. कोणीतरी कोणतीही फळं ठेवायची असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मीपूजनाला बरंच साहित्य लागतं, तर हे सर्व साहित्य गोळा करण्याऐवजी एक पुडाही बाजारात मिळतो, त्याच्यात सर्व साहित्य दिलेलं असतं. पुढे आपल्याला धण्याचं पूजन करायचं आहे. एका वाटीमध्ये थोडेसे नवीन धणे घ्यायचे आहेत. तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर ती माळ नक्कीच या पूजेमध्ये तुम्ही ठेवायची आहे. नसेल तर मग 1-2 मणी असले तरीही चालतील. तुम्हाला त्या साहित्याच्या पुड्यामध्ये 1 तरी मणी नक्की मिळेल. या दिवशी धण्याची पूजा करतात तर त्यावरती थोडे हळदी कुंकू वाहून फुलं ठेवायची आहेत. तसे जे मोठं मीठ आहे त्याची सुद्धा एका वाटीमध्ये ठेवून देवीसमोर ठेवून त्याचीही पूजा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजना दिवशी आपल्याला या भाताच्या लाह्या, बत्ताशे आणि फुटाण्याचा नैवेद्य हे दाखवायचं आहे, कारण याचा मान असतो. हे सर्व तुम्हाला त्या पुड्यामध्येच मिळेल आणि नाही मिळालं तरीही बाजारामध्ये विकत मिळतं. त्याचबरोबर काही ड्रायफ्रूटसुद्धा ठेवायचं आहे. पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि मग त्या लाह्यांची वाटी तेथे ठेवायची आहे आणि 2 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे. या दिवशी बत्ताशे आणि लाह्याचा मान असतो. या दिवशी सगळ्यांकडे पुरणपोळीचा स्वयंपाकही केला जातो आणि नसेल तर मग कोणतेही गोडाधोडाचं जेवण तुम्ही बनवलं तरीही चालेल. त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेऊन रांगोळीवरती आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर काही फराळाचे पदार्थ बनवले असतील तर लक्ष्मीपूजनपर्यंत जेवढे काही झालेले असेल तेवढे तुम्हाला त्याचाही नैवेद्य ते दाखवायचा आहे. जर घंटा आणि शंख असेल तर त्याचीसुद्धा या पूजेमध्ये आवर्जून पूजा करायची आहे. अशा प्रकारे आपली पूजा करून शेवटी आपण धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर आरती करायची आहे. कापूर लावून आरती करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर श्री महालक्ष्मींची आरती करायची. आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांना आरती द्यायची. शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे. सर्व लक्ष्मीपूजन झाल्यावर सर्वांनी लक्ष्मीला आपल्या घरी राहण्याची विनंती करायची आहे आणि आपले आरोग्य, साधन संपत्ती यांनी समृद्ध बनवावे हा आशीर्वाद देवीकडून मागून घ्यायचा आहे. तर ही दिवाळी आपल्याला आरोग्यदायी, आनंदाची, समृद्धीची, भरभराटीची जावो ही देवीचरणी प्रार्थना करते. ही सदिच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.